Let's see commands and requests. Commands, request. कमांड्स म्हणजे आज्ञा आणि रिक्वेस्ट म्हणजे विनंती. जेव्हा तुम्ही एखाद्याला कमांड देतात, एखाद्याला ऑर्डर देतात की यू हॅव टू डू दिस किंवा कम इन, हे तुमचे जे आहे ते ऑर्डर्स झालं. आणि रिक्वेस्टमध्ये तुम्ही येणार की प्लीज सिट डाऊन, प्लीज कम इन. जेव्हा तुम्ही एखाद्याला विनंती करतात ते तुमचे सेंटेन्स येणार आहे रिक्वेस्टमध्ये. तर आपण एक्झाम्पल्स बघूया. प्लीज हेल्प मी, हा तुमचा फर्स्ट एक्झाम्पल आहे. प्लीज हेल्प मी. आता वर्ड काय आलाय आपला? प्लीज. प्लीज हा काय आलाय? रिक्वेस्टमध्ये आलाय. हे झालं तुमचे रिक्वेस्ट. आता प्लीजला आपण काय करायचं आहे? प्लीजला आपण ट्रान्सफॉर्म करणार आहोत, त्याला रिप्लेस करणार आहोत रिक्वेस्ट. म्हणजेच ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम. आपण फक्त काय केलेलं आहे? प्लीजला रिप्लेस केलेलं आहे. आपण प्लीज वर्ड न यूज करतात जेव्हा आपण इनडायरेक्टमध्ये त्याला कन्वर्ट कसं करणार आहोत, तर इनडायरेक्टमध्ये आपल्याला जसाचे तसे वाक्य यूज करायचे नाही. म्हणून मी काय यूज केलेलं आहे की ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम. अँड सेकंड आहे कमांड. कमांडमध्ये आलं क्लोज द डोअर. एक कमांड दिली आहे, एक आज्ञा दिली आहे तुम्ही. ही ऑर्डर मी. तर जसं तुम्हाला डेफिनेशनमध्ये बघितलंय की आपण काय यूज करणार आहोत? वर्ड्स लाईक ऑर्डर अँड रिक्वेस्टेड किंवा ॲडवाइज्ड. मग आता क्लोज द डोअर. आता मला ह्या वाक्याला पण तसं सांगायचं नाही, मला याला इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मी सांगणार आहे ही ऑर्डर मी टू क्लोज द डोअर. तो हे झालं आपलं कमांडिंगचं. आणि जे काही चार्ट्स मी तुम्हाला आधी दिलेले आहे ते परत एकदा रिवाईज करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स आहे ते बिल्डअप करायला तुम्हाला खूप जास्त मदत होईल. आता आहे लास्ट जो सेंटेन्सेस आपण जे पार्ट शिकत होतो त्याच्यामध्ये हा लास्ट आहे. तो आहे सर्वात सोपा, म्हणजे एक्सप्लेनेशन्स. एक्सप्लेनेशनमध्ये काय करायचं तुम्हाला? तेच जसं आपण जे काही वाक्य आहेत जे इनडायरेक्ट आणि डायरेक्टमध्ये जे आपण जशाच तसे आपल्याला सांगायचे नाही आहे. जसं आपण कमांडिंगमध्ये जे वर्ड्स यूज केले होते लाईक ॲज इफ रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर, तिथेच आपल्याला यूज करायचं आहे जॉय, सॉरो, वंडर. याला एक्सक्लेम्ड. दिस इज युअर वर्ड. जिथे जॉय, सॉरो किंवा जिथे तुम्ही इमोशन्स दाखवतायत, जिथे तुमचे इमोशन्स दिसणार आहेत, म्हणजे जे तुमचे भाववाचक वाक्य असणार आहे त्याच्यामध्ये भाव दाखवतात, तिथे तुम्हाला काय यूज करायचं आहे? वर्ड एक्सक्लेम्ड. यूज एक्सक्लेम्ड विथ जॉय, सॉरो, वंडर अँड एक्सेट्रा. सो जे काही तुमचे इत्यादी भाववाचक वाक्य जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा वर्ड ॲड करायचा आहे. आता पहिला बघूया. व्हॉट अ लवली डे. आता लवली डे इट्स गोइंग टू बी जॉय. चांगला दिवस आहे, ऑफकोर्स चांगला आनंदाचा दिवस आहे. मग आपण याला लिहिणार आहोत ही एक्सक्लेम दॅट इट वॉज अ लवली डे. सेकंड, अलास आय एम लॉस्ट. नाव दिस इज गोइंग टू बी अ सॉरो. त्याच्यामुळे आपण लिहिणार आहोत ही एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट ही वॉज लॉस्ट. तर यूज वर्ड्स लाईक जॉय, सॉरो. आणि इथे लवली हा जो वर्ड आहे तो ऑलरेडी जॉयमध्ये येतो म्हणून आपण हा असंच ठेवला आहे. पण इथे अलास हा काय झाला? तुमचा एक्सक्लेमेशन मार्कमध्ये झालेला आहे. अलास हा जो वर्ड आहे इथे तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे. आणि इथे आपण डेला एक्सक्लेमेशन मार्क घेतला आहे म्हणून आपण लवली जो वर्ड आहे तो ॲज इट इज तिथे ठेवलेला आहे. बट अलास हा जो तुमचा जो वर्ड आहे जो सॉरो दाखवतोय, तर हा मला एक्सप्लेनेशन न यूज करता मी काय यूज केलेला आहे? त्याला रिप्लेस केलं आहे सॉरो वर्डने, जिथे मी माझा सॉरो दाखवते किंवा जिथे मी माझं दुःख व्यक्त करते. हे झाले आपले एक्सप्लेनेशन्स. आता बघूयात क्विज. शी सेड आय एम कुकिंग फूड. आता हा झाला आहे तुमचा प्रेझेंट. जसे तुम्हाला मी आधी 3 रूल्स एक्सप्लेन केलेले आहे ते 3 रूल्स इकडे तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. तर त्यानुसार
शी सेड दॅट शी इज कुकिंग फूड. शी इज कुकिंग फूड. तर शी इज कुकिंग फूड डझंट कम इन टू द पास्ट टेन्स. तर प्रेझेंटचं होणार आहे पास्ट. शी सेड दॅट शी वॉज कुकिंग फूड. है ना, शी वॉज कुकिंग फूड हे झालं पास्ट. शी सेड दॅट शी हॅड कुक्ड फूड. पण हे आहे पास्ट प्रेझेंट कंटिन्युअस. तर याचं काय होणार आहे, पास्ट कंटिन्युअस. तर हे झालं आहे आपलं फुल पास्ट आणि हे आहे कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस. शी टोल्ड दॅट शी कुक्स फूड. मग आपला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. नेक्स्ट, ही सेड आय विल हेल्प यू टुमॉरो. तर आपण तुम्हाला जर आठवत असेल जे मी तुम्हाला चार्ट दिलं होतं फॉर द टाइम वर्ड्स, तर टुमॉरो इज युअर टाइम वर्ड. तर टाइम वर्डला आपण काय कसं करणार आहेत, हेल्प मी टुडे रॉंग, हेल्प मी द फॉलोइंग डे रॉंग, हेल्प मी द नेक्स्ट डे. ऑप्शन सी इज द करेक्ट. शी सेड डू यू लाईक स्वीट्स. तर याचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इंटू इनडायरेक्ट स्पीच. तर शी आस्क्ड इफ आय लाईक स्वीट्स. शी टोल्ड दॅट आय लाईक स्वीट्स. शी सेड डू आय लाईक स्वीट्स. शी आस्क्ड दॅट आय लाईक स्वीट्स. तर जेव्हा तुम्हाला क्वेश्चन सेंटेन्स येणार आहेत तेव्हा आपण एक चार्ट घेतला होता क्वेश्चनसाठी पण. तर तिथे तुम्ही काय यूज करणार आहे, वर्ड्स लाईक इफ and whether. The ask and ask is must. Questions मध्ये ask and all हे काय, हे must आहे. if, whether, ask. तर askचे आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, ते म्हणजे आहे ऑप्शन ए अँड ऑप्शन डी. बट जसं युजली दॅट इज मस्ट इन ऑल द इनडायरेक्ट स्पीच, पण इथे दॅट येणार नाही. तर दॅट का नाही येणार आहे, कारण की आपला इथे आहे क्वेश्चन सेंटेन्स. तर क्वेश्चन सेंटेन्समध्ये काय मस्ट आहे, इफ. जसं मी तुम्हाला आधी मेन्शन केलं की इफ अँड वेदर इज अ मस्ट. सो आपलं करेक्ट ऑप्शन आहे ए, ऑप्शन ए. ही सेड प्लीज सिट डाऊन. आत्ताच आपलं झालं आहे रिक्वेस्ट आणि कमांड. तर प्लीज सिट डाऊन, जस्ट लुक ॲट द लास्ट फर्स्ट ऑप्शन ए आहे ही ऑर्डर. ही ऑर्डर कशामध्ये येणार आहे, कमांडमध्ये येणार आहे. ही सेड मी टू सिट डाऊन. सेड मी टू सिट डाऊन नाही येणार, ही ऑर्डर पण नाही, ही कमांड पण नाही. ही टोल्ड दॅट सिट डाऊन, नो. ही रिक्वेस्टेड मी टू सिट डाऊन. जेव्हा तुम्ही रिक्वेस्टेड सेंटेन्स येणार आहे तिथे तुम्हाला काय यूज करायचे, वर्ड्स लाईक रिक्वेस्ट. सो ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. प्लीज साठी आपण काय यूज केलं, प्लीजला आपण रिप्लेस केलं आहे रिक्वेस्टने. दे सेड वी आर वॉचिंग टीव्ही. आता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा की याच्यामधलं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. थँक्यू.